महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. रेडीमेड कपड्याच्या व्यवसायात लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात उल्हासनगरच्या व्यापारी मयूर बांगा यांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. व्यापारी प्रचित प्रभू छाबडा यांच्या तक्रारीवरून संत तुकाराम नगर पोलिसांनी रवी बटलिया याच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपानुसार रवी बटलिया याने महाराष्ट्रात रेडीमेड कपड्याची चांगली विक्री होईल असे सांगून पुण्यातील मोरवाडी अजमेरा भागात गोदाम सुरू करून घेतले. विक्रीसाठी मिळालेला लाखो रुपयांचा माल त्याने उल्हासनगरमधील व्यापारी मयूर बांगा यांना विकला. मात्र विक्रीची रक्कम मूळ व्यापाऱ्याला न देता अपहार केल्याचा आरोप आहे. तपासासाठी पुणे पोलीस आरोपी रवी बटलिया याला सोबत घेऊन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील मयूर बांगा यांच्या दुकानावर पोहोचले. तिथून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्याचा माल जप्त केला. तपासात मयूर बांगा यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. कोर्टाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सध्या जप्त केलेला माल, आर्थिक कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. फसवणुकीतील आर्थिक व्यवहार आणि खरेदी विक्रीची साखळी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.